श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रथम सत्र परीक्षा उत्तरासह गुण 40 वेळ 2 तास। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा। गुण 5। प्रश्न क्रमांक 1 डॅश डॅश हे एकलिंगी फूल नाही। योग्य उत्तर आहे सी गुलमोहर। प्रश्न क्रमांक 2 डॅश डॅश मानव बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण होय। उत्तर आहे ए निअँडरथल मानव। प्रश्न क्रमांक 3 DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे डॅश डॅश होय। योग्य उत्तर आहे ए प्रतिलेखन। प्रश्न क्रमांक 4 सौर दिव्यामध्ये खालीलपैकी डॅश डॅश ऊर्जेचा वापर केला जातो। योग्य उत्तर आहे सी प्रकाश। प्रश्न क्रमांक 5 घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्यास काय करावे। योग्य उत्तर आहे सी ओल्या चादरीने सिलेंडरला झाकून टाकावे। प्रश्न क्रमांक 1 ब चूक की बरोबर ते लिहा। प्रश्न क्रमांक 1 याबाबतचे उत्तर आहे चूक। प्रश्न क्रमांक 2 जाती म्हणजे काय। उत्तर आहे नैसर्गिक फलनाद्वारे फलन संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती म्हणतात। प्रश्न क्रमांक 3 आपल्या शरीरात साधारणतः किती टक्के पाणी असते। उत्तर आहे 65 ते 70% पाणी असते। प्रश्न क्रमांक 4 कृती पूर्ण करा। पहिल्या चौकटीत द्विविभाजन आणि दुसऱ्या चौकटीत कलिकायन। प्रश्न क्रमांक 5 वेगळा घटक ओळखा। या घटकांमध्ये जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, अणुऊर्जा आणि पवन ऊर्जा यापैकी अणुऊर्जा हा वेगळा घटक आहे। प्रश्न क्रमांक 2 अ शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही 2। गुण 4। विद्यार्थी मित्रांनो, तीनही कारणांची उत्तरं थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 2 ब खालील प्रश्न सोडवा कोणतेही 3। गुण 6। प्रश्न क्रमांक 1 सूत्री पेशी विभाजन आणि अर्धसूत्री पेशी विभाजन यांतील फरक स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, उत्तर थेट दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 2 आकृतीत चिन्हे काय दर्शवतात ते लिहा। ए चिन्ह विक्षोभक, बी चिन्ह विषारी, सी चिन्ह व्यसनाधीनतेला आळा आणि डी चिन्ह ज्वलनशील। प्रश्न क्रमांक 3 खाली दिलेली विद्युत घटाची जोडणी अभ्यासा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 1 वरीलपैकी कोणत्या जोडणीमधून सर्वात जास्त विभवांतर मिळते। उत्तर ए या आकृतीत दाखवलेल्या जोडणीत एकसर पद्धती वापरली आहे आणि या जोडणीतून सर्वात जास्त विभवांतर मिळते। प्रश्न क्रमांक 2 या ऊर्जेचा एक फायदा व तोटा लिहा। उत्तर 1 ऊर्जेचा फायदा सौर ऊर्जेचा फायदा सौर ऊर्जा पर्यावरण स्नेही आहे, त्यामुळे प्रदूषण होत नाही आणि हा स्रोत अपरिमित आहे। सौर ऊर्जेचा तोटा सूर्य तळपत असतानाच सौर ऊर्जा मिळते, इतर वेळा ती विद्युत घटात साठवावी लागते। प्रश्न क्रमांक 4 पुढील आपत्तीच्या अनुषंगाने तक्ता पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, इथे तक्ता पूर्ण करून दिलेला आहे, तो पहा। यामध्ये आपत्ती, वाहन अपघात, परिणाम, उपाययोजना, वादळ, परिणाम आणि उपाययोजना। प्रश्न क्रमांक 5 पुढील आकृती काढून योग्य नामनिर्देशन करा। विद्यार्थी मित्रांनो, फुलाची रचना याबाबतची आकृती काढायची आहे आणि त्याला नावं द्यायची आहेत। इथे आकृती काढून दिलेली आहे व योग्य नावंसुद्धा दिलेली आहेत। आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि अशीच आकृती काढा। प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्न सोडवा कोणतेही 5। गुण 15। प्रश्न क्रमांक 1
अ. लॅमार्क यांचा इंद्रियांचा वापर व न वापर सिद्धांत थोडक्यात लिहा. तसेच आ. हा सिद्धांत स्पष्ट करणारी 2 उदाहरणे द्या. आणि ई. मिळवलेली वैशिष्ट्ये म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिण्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 2. पुढील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1. सोबतची आकृती कोणती अभिक्रिया दर्शवते? उत्तर. वरील आकृतीत केंद्रीय खंडन ही प्रक्रिया दाखवली आहे. प्रश्न क्रमांक आ. ह्या अभिक्रियेचा वापर कुठे केला जातो? उत्तर. वरील प्रक्रिया अणुऊर्जा केंद्रात वापरली जाते व त्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. प्रश्न क्रमांक ई. कोणते मूलद्रव्य वापरून ही प्रक्रिया घडवून आणली जाते? उत्तर. युरेनियम 235 हे मूलद्रव्य या प्रक्रियेत वापरले जाते. प्रश्न क्रमांक 3. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक विचारात घेऊन खालील संकल्प चित्र पूर्ण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे संकल्पना चित्र दिलेलं आहे. पहिल्या चौकटीत व्यसनाधीनता, दुसऱ्या चौकटीत मानसिक ताणतणाव. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 यांची उत्तरं आपण लिहा. प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 या दोन्ही प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? ब. प्रतिलेखन कशास म्हणतात? आणि क. ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहा आणि सराव करा. प्रश्न क्रमांक 7. पुढील तक्ता पूर्ण करा. दिलेला तक्ता काळजीपूर्वक पहा आणि पूर्ण करा. पहिल्या चौकटीत लिहा ग्लुकोज विघटन, दुसऱ्या चौकटीत ॲमिनो आम्ल, तिसऱ्या चौकटीत पायरुव्हिक आम्ल, चौथ्या चौकटीत ॲसेटिल को एन्झाईम ए, पुढच्या चौकटीत क्रेब चक्र आणि त्या पुढील चौकटीत CO2 + H2O + ऊर्जा. प्रश्न क्रमांक 8. पर्यावरण संवर्धन संदर्भात शासनानं तयार केलेल्या कायद्यापैकी एका कायद्याची माहिती थोडक्यात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही एका कायद्याची माहिती आपण लिहा. प्रश्न क्रमांक 4. खालील कोणताही एक उपप्रश्न सोडवा. गुण 5. प्रश्न क्रमांक 1. सूत्री पेशी विभाजनाची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या 5ही प्रश्नांची उत्तरे आपण लिहा. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 2. एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सुधारणासह स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपण लिहा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा सराव पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.